न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। वारदवाडी फाटा परंडा रोसा फाटा या अत्यंत गजबजलेल्या मार्गावर परंडा शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचे आणि वाहतूकदारांचे मोठे हाल होत आहे। कामाला कासव गती आणि सुरक्षिततेच्या उपायांचा पूर्ण अभाव यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीसह दररोज छोटे मोठे अपघात घडत असून नागरिकांचा जीव धोक्यात आला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक अपघातांचे केंद्रस्थान बनले आहे। नुकतेच रस्त्याचा अंदाज न आल्याने MH10EA 7481 हे चारचाकी वाहन सिमेंटच्या रस्त्यावरून खाली उतरण्यासाठी जागा नसल्याने अडकून पडले आहे। सुदैवाने यातील महिलांसह कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु हा प्रसंग अत्यंत भीतीदायक होता। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या मार्गावर कामाच्या हलगर्जीपणामुळे दररोज सरासरी 4 ते 5 वाहनांचे अपघात होत आहेत। अपघात वारंवार होत असतानाही संबंधित ठेकेदाराकडून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही फलक लावणे किंवा सुरक्षा उपाय करणे अशा उपाययोजना करण्यात येत नाहीत, ज्यामुळे संताप वाढत आहे। सिमेंट रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे अत्यंत मूलभूत नियमही पाळले जात नाहीत। कामावर कोणतेही रंगरंगोटीचे संकेत, मार्किंग किंवा सूचना फलक लावलेले नाहीत। यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या अंधारात वाहन चालकांना त्या रस्त्याच्या स्थितीचा आणि कामाचा अंदाज येत नाही। परिणामी दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत। याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार दोघांचेही पूर्णपणे दुर्लक्ष आहे। सध्या या मार्गावर ऊस वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले, यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे। त्यातच रस्त्याच्या कामामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते। परिणामी शहरात सातत्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे। या जीवघेण्या परिस्थितीमुळे रस्त्याच्या कामाला तातडीने युद्ध पातळीवर वेग देण्याची आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी परंडा शहरातील नागरिक आणि वाहतूकदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जोर धरू लागले आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।